तुमच्या प्रश्नाचं उत्तर साहेबांचा हात मंत्री महोदयांना जर धक्काबुक्की होत असेल तर ही लोकशाही आहे का आणि ही जिल्हा परिषद खऱ्या अर्थानं लोकशाही मार्गाने जिंकली आहे का हा त्यांनी उत्तर द्यावं. आणि खुल्या मैदानात या असं जर हात लावायचं असेल आमच्या पालकमंत्र्यांना आम्ही समर्थ आहोत. त्यांना बोलून द्या, पालकमंत्र्यांना बोलून द्या. एक मिनिट पोलीस प्रशासनानं ज्यांच्या तक्रारीवरून आमच्या दोन दादा तुमच्या हाताला लागले काय झालंय नेमकं आणि कुणी बोला. आज जिल्हा परिषद साताराच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीचा कार्यक्रम होता आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या युतीकडं आम्ही मतदानाला येताना 33 सदस्य एका वाहनातनं आलेलो आपण सुद्धा सगळ्यांनी पाहिलेलं. जे बापूसाहेब शिंदे इथं माझ्याबरोबर उभे आहेत त्यांचं आमच्यातल्याच 2 सदस्यांनी अपहरण केलं अशी कुठली तक्रार पाठी दाखल केली. आता ज्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांचा अर्ज दिला. 5 वर्षाचा अर्ज दिला त्यांना मी माझं कोणी अपहरण केलं नाही काही नाही मी इथेच आहे आणि एवढं करून पण मला मागायचे कळलं की म्हणजे मला पळवून मी माझा खून करण्याचा वगैरे प्रयत्न असा आरोप केला. असा खोटा आरोप करून अर्ज देऊन त्याच्यामध्ये मला नंतर कळलं ज्या बापूसाहेबांच्या बद्दलचा गुन्हा दाखल केला म्हणजे स्वतः ज्याचं अपहरण झाले ती व्यक्ती पोलिसांना जाऊन वाई पोलीस स्टेशनला सांगते की माझं अपहरण झालेलं नाही मी माझ्या पक्षाबरोबर आहे आणि आमच्याच पक्षातले युतीमधले 2 सदस्य त्यांना आरोपी केलं दरवाजापर्यंत सोडलं आम्ही बाहेर थांबलो. आतमध्ये आता आपल्याला सांगितलं सदस्यांनी आमच्या की त्याने हात वर त्यांच्या बाजूने केला नव्हता तरी सुद्धा 3 वेळा विचारलं हात वर करायचा आहे का हात म्हणजे काय आणि त्याचा धरून हात शेजारच्या सदस्यांनी धरून त्यांचा हात वर केला. याचा अर्थ म्हणजे प्रशासन हे पूर्णपणे प्रशासन लोकशाहीचा खून करणारं प्रशासन आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं प्रशासन आहे. मी सांगतो ज्या 2 सन्मान्य सदस्यांच्या विरुद्ध तिने अपहरणाचा तक्रार केली ते बापूसाहेबांनी स्टेटमेंट पोलीस स्टेशनला दिलं होतं. त्या सदस्यांना आम्ही सभागृहामध्ये त्यांना घेऊन जात असताना मी त्यांना धरलं होतं आमच्या मांडवे संदीप मांडवेला 10 पोलीस मला ओढत होते. 10 पोलीस मी पालकमंत्री आहे राज्याचा मंत्री आहे आबा तिथं माझ्या मदतीला आले आबांना 4-4 10 पोलीस धरत होते. म्हणजे राज्याच्या मंत्र्यांना जर पोलीस आता माझ्या हाताला लागलं रक्त आलं त्या हातातनं मी त्यांना रुमाल बांधला ते सगळं होईपर्यंत नंतर पट्टी या ठिकाणी केली. म्हणजे पोलीस सुद्धा घरगाड्यासारखं वागले घरगाड्यासारखं ज्यांचं त्यांना भारतीय जनता पक्षाच्या घरगाडीसारखं काम सातारा पोलिसांनी केलेले अत्यंत निंदनीय कृत्य आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं कृत्य आहे. निश्चितपणे याचे पडसाद सातारा जिल्ह्यामध्ये तीव्रपणाने उमटतील आणि आम्ही जरी महायुती सरकारमध्ये मंत्री असलो तरी शेवटी आमचे पक्ष आहेत, आमच्या पक्षाचं काम करायचा आम्हाला अधिकार आहे. पक्षाचं काम करताना पोलीस बळाचा वापर केला त्यांनी, पोलीस बळाचा 100 साध्या देशाचा. जिल्हाधिकारी सुद्धा त्यांच्या प्रक्रियेमध्ये असताना त्या प्रक्रियेमध्ये आज जाऊन सगळे मंत्री आणि आमदार सरळ सांगतात आम्हाला मतदान करा, CCTV फुटेज बघून घ्या. याचा अर्थ प्रक्रियेमध्ये जाऊन आतमध्ये जाऊन जर बोलत असतील तर लोकशाही कुठली राहिली. आणि मी एक सांगतो आता भाजप ढोल ताशा वाजवू दे पण नैतिक विजय हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आमचे 37 सदस्य होते, आमच्या 2 सदस्यांना त्यांनी
घेऊन गेले शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना घेऊन गेले. आता त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया पक्षामध्ये आम्ही सुरू करणार आहे, तो भाग वेगळा आहे. पण अशा पद्धतीनं बहुमत कुणाला दिलं होतं जिल्ह्याने? 37 सदस्यांना निवडून देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या युतीला सातारा जिल्ह्याला जिल्हा परिषदेतलं बहुमत दिलं होतं. जनमताचा अपमान, जनमताच्या निर्णयाचा घोर अपमान प्रशासनाच्या, पोलिसांच्या, जिल्हा प्रशासनाच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाने या जिल्ह्यामध्ये आज केलेला आहे. ठीक आहे, आता त्याला क्षणिक आनंद मिळेल, पण घोडे मैदान दूर नाही. पुढं खूप मोठ्या मोठ्या निवडणुका येणार आहेत इथनं पुढच्या काळामध्ये. त्यावेळी मग जी भूमिका शिवसेनेला घ्यायची ती शिवसेना घेईल, जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घ्यायची ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. पण मी आपल्याला सांगतो, माननीय आबा इथं आहेत, मी आहे, आम्ही दोन्ही मंत्री आहोत. येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय आम्ही संपूर्ण राज्याच्या मंत्रिमंडळापुढे मांडणार आहोत. मंत्र्यांना जर साधे साताऱ्याचे पोलीस अशी धक्काबुक्की करत असतील, मंत्र्यांना ओढत असतील, मंत्र्यांना 10 पोलीस मागं ढकलत असतील, तर निश्चितपणे हे प्रशासन घरगाड्याचं काम करते. या प्रशासनाचा निश्चितपणे आम्ही तीव्र निषेध करतो आणि जिल्ह्यामध्ये याचे कडक पडसाद आपल्याला उमटतील. मान्य आबा आपल्याशी बोलतील. दादा तुमच्याकडे एक प्रश्न फार महत्वाचा आहे. आबांचं उद्या मग बोलतो. हा बोला. आबा बोलतायत. पोलिसांनी जारी केला होता, काही सदस्यांनी भाजपच्या बाजूने मतदान केलं असं कळतंय, तर याबाबत काही कारवाई तुम्ही करणार आहात का पुढे? सदस्यांना पात्रतेची कारवाई निश्चितपणानं होणार आहे. ज्या पद्धतीनं आता पालकमंत्र्यांनी सांगितलं की मेजॉरिटी आमची होती, परंतु या चव्हाण साहेबांच्या सातारा जिल्ह्यामध्ये आज लोकशाहीचा किंबहुना आजपर्यंतच्या राजकीय इतिहास जो या जिल्ह्याला होता त्याचा खून खऱ्या अर्थानं झाला. म्हणजे आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये अनेक संघर्ष राजकीय झाले, अनेक पक्षांचे झाले, नेत्यांचे झाले, परंतु इतक्या खालच्या पातळीवर राजकारण या जिल्ह्याचं याच्यापूर्वी कधीही झालं नाही. आणि आज त्या अतिशय हीन पातळीवर येऊन आज या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये राजकारण केलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संहिता घालून दिली त्या संहितेला सुद्धा आज काळिमा फासला गेला. इतकं मेजॉरिटी होती, लोक आमची ठाम होती आणि पोलीस बळाचा वापर करून खोटे नाटे गुन्हे दाखल करून, म्हणजे जी व्यक्ती 5:30ला पोलीस स्टेशनला जाऊन जबाब देते स्वतः फिजिकली, त्या व्यक्तीच्या नावानं परत 6:30ला खोटा गुन्हा आणि दाखल केला जातो. 2 सदस्य आमचे की त्यांनी ह्यांना उचलून नेलं, त्यांचा खुनाचा प्रयत्न अपहरण करून करायचं चालवलंय, अशा पद्धतीचा गुन्हा खोटा दाखल केला आणि अक्षरशः वरच्या सभागृहाच्या तिथपर्यंत गेलेले सदस्य आमचे पोलिसांनी अक्षरशः हातापायी आमची झाली. 2 मंत्र्यांच्या जर अंगावर पोलीस येत असतील तर ह्याच्यापेक्षा या महाराष्ट्राचं दुर्दैव असूच शकत नाही असं मला वाटतं. हाच प्रश्न लागू नये अशी जर घटना आपल्या सातारा जिल्हा परिषद घडत असेल तर आपण सरकारमध्ये का राहावं, असल्या भाजपच्या लोकांबरोबर का राहावं, हा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे. भाजप, भारतीय जनता पार्टी अशा आजचा निकाल लोकशाहीतून 33 आणि 32 झालेला आहे. एका मताने आमची सीट 100% अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडून झालेली आहे आणि हे ज्यावेळेला होत नाही म्हटल्यानंतर हे केलेलं षडयंत्र आहे. त्यामध्ये प्रशासन, त्यामध्ये पोलीस यंत्रणा सगळे सामील आहेत. आणि ऐका, सामील आहेत. विशेषतः ज्या पद्धतीने लोकशाहीमध्ये आजही कोर्टाचे निर्णय आहेत की मतदानाचा अधिकार बजावण्याचा अधिकार असताना सुद्धा पोलिसांनी मतदानाला वरती आलेल्या असलेल्या सदस्यांना नेणं हे लोकशाहीच्या घटक नाही. कारवाई कायदेशीर होईल, रस्त्यावरची पण होईल. आणि मला वाटतं की सातारा जिल्ह्याच्या यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये ह्या पद्धतीचं आजपर्यंत राजकारण पाहिलं नाही, ते भाजपने करून दाखवलं आहे. आणि मला वाटतं आज आमच्या महिला भगिनी आहेत, त्या महिला भगिनी अक्षरशः पहिली वेळ आल्यानंतर त्यांना रडायला आलं की अशा प्रकारची कधी प्रक्रिया बघितली नव्हती. आणि मला अभिमान आहे आमचे सदस्य ठाम राहिले, विकले गेले नाहीत. परंतु तरीसुद्धा ज्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीने निवडणूक केलेली आहे त्याचा निश्चितपणे निषेध करतो. पण आमचा विजय
लोकशाहीने झालेला आहे, मी ठामपणे सांगतो. हक्कभंग प्रस्ताव आणला दादा, होता. आता आपल्याला एकच दादा दादा हक्कभंग तुम्ही प्रस्ताव मी आणला. काय नाही, आता थांब जरा, आपल्याला महत्त्वाचा एकच प्रश्न आहे. सांगतो. हा. सुरुवात आजच्या प्रसंगातनं प्रशासनाला हाताशी धरून भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. याचा शेवट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये या गोष्टीचा शेवट करेल. साहेब शेवट आकडे काय राहिले 30 ते 30. भाजपकडनं 30 ते 30. नाही, एक मिनिट. 30 मध्ये 2 आमचे पोलीस स्टेशनला नेले आणि शेवटच्या उमेदवाराला शेवटचा सदस्य जो होता कामेश कांबळे तो अजिबात हात वरती करत नव्हता. आमच्या सदस्याला जबरदस्ती हात वरती करायला लावले. भाजपच्या राज्यात पालकमंत्री नाही, माझा एक महत्वाचा प्रश्न आहे. पालकमंत्र्याच्या हाताला लागतंय, पालकमंत्र्याचं रक्त बाहेर येते, तर अशा भाजपच्या राज्यामध्ये आपण सत्तेत राहावं असं वाटतं का? आबा तुम्ही किंवा शंभूराज देसाईंना असं वाटतं आणि का? आता रविवारी मुंबईला जातोय मी. हा सगळा इतिवृत्तांत माननीय एकनाथजी शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आहेत, त्यांच्या पहिल्यापासून आतापर्यंत काय काय घडलं हा सगळा इतिवृत्तांत भेटून समक्ष मी शिंदे साहेबांना सांगणार आहे. मान्य आबा सुनेत्रताई वहिनी साहेबांना आणि तटकरे साहेबांनी हे सांगतील. आमच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही सगळे हकीकत सांगू कशा पद्धतीने हे घडलं आणि त्यानंतर पुढचा निर्णय आम्ही घेऊ. दादा तुमच्या हाताला नेमकं कसं लागलं त्याच्याबद्दल मला सांगा. त्या गर्दीत काहीच कळालं नाही. जेव्हा मला दुखायला लागलं, रक्त पडायला लागलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथं कापल्यासारखी जखम झालेली आहे. म्हणून तात्काळ माझा एक बॉडीगार्ड माझ्याबरोबर होता, तिनं रुमाल काढून दिला. त्या रुमालाने मी तो हात दाबून धरला, रक्त थांबू दिलं तिथलं. आणि ही सगळं संपल्यानंतर मग मी डॉक्टरला बोलून ते स्वच्छ करून घेतलं आणि डॉक्टरने त्याला बँडेज. तुम्ही तक्रार दाखल करणार आहे का? या तुम्हाला जे लागले, तुम्हाला रक्त आले दादा, तर तुम्ही तक्रार दाखल करणार आहे का? सांगतो ना तुम्हाला, याची सुरुवात भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. त्याचा शेवट आम्ही दोघं तिघ जण मिळून करू जिल्ह्यात. चला, धन्यवाद.